These are the three methods of giving scientific names to the organisms: polynomial nomenclature, binomial nomenclature and trinomial nomenclature. आता इथे polynomial, poly means many. poly चा अर्थ काय होतो? many. Here by means two, and here tri means three. So in polynomial nomenclature, what happens? The name of the organism consists of more than 3, 4 or more than that words. So that method is called polynomial nomenclature. It was used before 1750, but after 1750 it was not used because of some problems. मी सांगतो काय आहे. बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. इट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. टुडे ऑल्सो वी आर युजिंग दिस बायनॉमियल नॉमेनक्लेचर मेथड, राइट? And then one more option is there for us, that is trinomial nomenclature. पुन्हा एक ऑप्शन आपल्यासाठी आहे, तो म्हणजे ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये काय असतं? In this method, the name of the organism is composed of several words, more than many words in series, right? Which gives those words which constitute the name of that organism gives brief description of that organism, right? या ठिकाणी काय होतंय की खूप सारे शब्द त्या ठिकाणी असतात, नावामध्ये असतात आणि खूप साऱ्या शब्दांनी ते नाव बनलेलं असतं, बरोबर? आणि ते जे शब्द आहेत त्या सजीवाविषयी काहीतरी डिस्क्रिप्शन, त्याची माहिती देत असतात. फॉर एक्झाम्पल, पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचरचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, एक प्लांट आहे कॅरिओफायलम नावाचा. कॅरिओफायलम, या कॅरिओफायलमचं जे पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचरच्या पद्धतीने ठेवलेलं नाव आहे ते असं आहे. हे कॅरिओफायलमचं नाव पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचरच्या पद्धतीने ठेवलेलं जे आहे ते असं आहे. कॅरिओफायलम सेक्सुअलिटीज, कॅरिओफायलम सेक्सुअलिटीज, फॉइलिस, ग्रॅमिनस, अम्बेलॅटिस, कोरियम्बिस, सी. काय आहे नाव? कॅरिओफायलम हे प्लांट आहे, त्याचं नाव आहे पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर. 1, 2, 3, 4, 5, 6 शब्दांनी ते बनले आणि ते पण लॅटिन किंवा ग्रीक भाषेतले शब्द आहेत. कॅरिओफायलम सेक्सुअलिटीज, फॉइलिस, ग्रॅमिनस, अम्बेलॅटिस, कोलिम्बिस, बरोबर? and this series of words explain काय मिनिंग आहे याचा? कॅरिओफायलम याचा मिनिंग काय बघा, याचा मिनिंग काय बघा, ते पण सांगतो. कॅरिओफायलम is growing on rocks. Caryophyllum is growing on rocks having grass-like leaves and flowers. This is the meaning of these words. कॅरिओफायलम हे रॉक्स वरती वाढणार, बरोबर? आणि ग्रास सारखे लीव्स आणि फ्लावर्स असणार प्लांट आहे, असा मिनिंग याच्यामध्ये आहे. कॅरिओफायलम सेक्सुअलिटीज, फॉइलिस, ग्रॅमिनस, अम्बेलॅटिस, कोलिम्बिस. सो
आता तुम्हाला लक्षात आलं असेल पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर ही मेथड का आता वापरली जात नाही, बरोबर? कारण की ह्या पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे? दीज नेम्स आर व्हेरी लेंदी अँड दे आर व्हेरी डिफिकल्ट टू रिमेंबर, राईट? खूप मोठे मोठे नावं आहेत आणि त्यामुळे ते लक्षात ठेवणं अवघड आहे, बरोबर? एक उदाहरण म्हणून तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगतो. माझ्याकडे आमच्या कॉलेजला एक विद्यार्थी येऊन गेला मागच्या काही बॅचेस मध्ये. त्याचं नाव मी लिहितो बघा, राजेश्वर राजे श्रीमंत राजेश्वर राजे श्रीमंत रोहन कुमार नानू माई. राजेश्वर राजे श्रीमंत रोहन कुमार नानू माळी असं त्या विद्यार्थ्याचं नाव. आता मी जाणीवपूर्वक लक्षात ठेवलंय, मला आता अपेक्षा शिकवायला लागतो म्हणून. पण एकदा जर तुम्ही बोलला किंवा ऐकलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. राजेश्वर राजे श्रीमंत आबासाहेब. अजून एक सुटलं माझ्याकडनं, अजून एक वर्ड सुटला. इथे एक वर्ड आहे आबासाहेब. राजेश्वर राजे श्रीमंत आबासाहेब रोहन कुमार नानू माळी. आता बघा ह्यानंतर पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर, बरोबर की नाही? म्हणजे काय होणार? इतके मोठं नाव असणार आहे, याच्यामध्ये इतके शब्द आहेत. खरं तर त्याचं नाव रोहन कुमार नानू माळी हेच आहे, पण हे सगळ्या अगोदर त्याला लावलेल्या पदव्या आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, एक्सप्लेनेशन भरपूर त्याच्यापासून मिळते, पण लक्षात ठेवायला लेंदी असल्यामुळे लक्षात ठेवायला अवघड आहे. आणि इथे तर लॅटिन हे मराठी भाषेत आहे, आपल्या मदर टंग मध्ये मी सांगितलं त्यामुळे सोपं वाटतं. हे लॅटिन भाषेत आहे, ग्रीक किंवा लॅटिन भाषेमध्ये असल्यामुळे ते अजूनच आपल्याला थोडंसं अवघड जात आहे, बरोबर? तर ते लक्षात घ्या. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेज. मग डिसएडव्हान्टेज काय? दे आर व्हेरी लेंदी अँड सो दे आर व्हेरी डिफिकल्ट टू रिमेंबर. लक्षात ठेवायला ते अवघड आहे पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल ते आता का वापरलं जात नाही. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे विच इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, दॅट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये काय असतं? इन दिस मेथड the scientific name of the organism, plant or animal or microorganism, consists of two words. By means two words, right? The first word and second word, only two words are there, and that's why this method is called binomial nomenclature. Let us discuss about this binomial nomenclature. This binomial nomenclature was put forward by a scientist, Carlos Linnaeus. In his book, the name of the book is Species Plantarum. And in this book, which was written in 1753, in this book, this Carlos Linnaeus introduced the binomial nomenclature. So, binomial nomenclature is introduced by Carlos Linnaeus, and that's why you can say Carlos Linnaeus is considered as father of binomial nomenclature. This system states that every individual of plant or animal kingdom consists of only two words. Means the name of any organism consists of two words, right? Those words, preferably those words should be in Latin language, right? त्याचे वर्ड्स आहेत बायनॉमियल नॉमेनक्लेचर मधले सुद्धा जे वर्ड्स आहेत नाव बनवण्यासाठी वापरले जाणारे ते सुद्धा लॅटिन लँग्वेज मधलेच असतात शक्यतो. द फर्स्ट वर्ड डिनोट्स or designates the genus of that organism, and the second word of the name designates the species of that organism, right? So you can say there are two words in the name. The first word denotes or designate the genus of that organism. ज्याचं ते नाव आहे त्या सजीवाचा जो जिनस आहे जिनरा
ते दाखवणारा पहिला शब्द असतो, पहिलं नाव असतं. पहिलं नाव काय दाखवतं? मग जनरल. अँड दॅट्स वाय द फर्स्ट नेम इज ऑल्सो कॉल्ड जेनेरिक नेम. जेनेरिक नेम which designate or denotes the genus of that organism. The second word is also called specific name. Why it is called specific name? Because it designates the species of that organism. Right? Species of that organism. So, every scientific name, every binomial name consists of first word for genus and the second word denoting the species. Right? हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. आपला जो हॉर्स आहे, हॉर्सचं नाव सांगतो मी. हॉर्सचं नाव बायनॉमियल नेम मधलं हॉर्सचं नाव जे आहे त्याला इक्कस कॅबॅलस. इक्कस कॅबॅलस हॉर्सचं नाव आहे. बरोबर. त्याशिवाय मी तुम्हाला आता मँगोचं सांगतोय. मॅग्निफेरा इंडिका हे मँगोचं नाव आहे. बरोबर. अझाडिरेक्टा इंडिका हे नीमचं नाव आहे. नीम. अपिस किंवा अपाइस यू कॅन प्रोनाउन्स अपाइस मेलिफेरा हे हॉनीबीचं नाव आहे. त्यानंतर पॅन्थेरा टायग्रिस हे टायगरचं नाव आहे. सी. होमोसॅपियन इज द नेम ऑफ ह्युमन बीइंग. आता इथे बघा, इथे प्रत्येक सजीवाचं हे व्हर्नॅक्युलर नेम दिलेलं आहे इकडे आणि हे बायनॉमियल नेम्स. प्रत्येकाचा पहिला जो शब्द आहे, पहिला शब्द. आता हॉर्सच्या नावामध्ये पहिला वर्ड कुठला? इक्कस. मँगो मध्ये मॅग्निफेरा. नीमच्या याच्या नावात अझाडिरेक्टा. हॉनीबी मध्ये अपाइस. टायगरच्या सायंटिफिक नेम मध्ये पॅन्थेरा. These are the generic names. Generic name. These are the genus of these organisms. Horse belongs to the genus Iccus. Tiger belongs to the genus Panthera. Neem belongs to the genus Azadirachta. Right? आता जीनस काय आहे ते आपण एका लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. बरोबर. त्याचप्रमाणे आता दुसरा जो पार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे, दुसरा जो पोर्शन तुम्हाला दिसतो आहे हॉर्ससाठी कॅबॅलस इंडिका. आता बघा इथे मँगो आणि नीम दोघांचा स्पीसीज सेम आहे इंडिका, पण जीनस मात्र वेगवेगळे आहे. तर सेकंड जो पार्ट आहे, सेकंड जो वर्ड आहे, इट डिनोट्स और डेजिग्नेट्स द स्पीसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. बरोबर. तर ते अशा पद्धतीने बघा. मग बायनॉमियल नेम म्हणजे काय? अशी पद्धत नाव देण्याची की ज्याच्यामध्ये दोन वर्ड्सचा वापर केला जातो. एक पहिला जो वर्ड असतो त्याला जेनेरिक नेम म्हणतात, दुसरा जो वर्ड असतो त्याला स्पेसिफिक नेम असं म्हणतात. बरोबर. ते आपल्याला सांगता येईल. जेनेरिक नेम, स्पेसिफिक नेम. त्यानंतर बायनॉमियल नामांकनाच्या बाबतीत ती पद्धत कोणी शोधून काढली ते माहिती असू द्या. कार्लोस लिनियसने ती पद्धत शोधून काढली. कुठल्या बुकमध्ये त्याने ती इंट्रोड्यूस केली आहे? तर स्पेसिस प्लॅन्टेरर नावाचं ते बुक आहे, त्याच्यामध्ये त्याने ती इंट्रोड्यूस केलेली आहे. काही एक्झाम्पल्स आपल्याला माहिती असले पाहिजे. सम एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत, ते आपल्याला माहिती असले आवश्यक आहे, माहिती असले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सांगता येईल. बायनॉमियल नॉमेनक्लेचर पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज रूल्स फॉर बायनॉमियल, रूल्स फॉलोड बाय बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. ही जी कार्लोस लिनियसने डेव्हलप केलेली सिस्टीम आहे त्याचे ते नावं लिहिताना काही रूल्स आहेत. रूल्स फॉर बायनॉमियल नॉमेनक्लेचर. रूल्स म्हणजे काही नियम आहेत ते आपल्याला आता जाणून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. बरोबर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर मधले काही नियम आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत. पहिला नियम आहे
बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये जे नावं आहेत बरोबर, द नेम्स शुड बी इन लॅटिन और ग्रीक लँग्वेज. बायनॉमियल नेम्स मध्ये जे नेम्स बनवण्यासाठी जे काही अल्फाबेट, जे काही वर्ड्स वापरणार आहात तुम्ही, जे काही शब्द तुम्ही वापरणार आहात, बायनॉमियल नेम्स ऑफ द ऑर्गॅनिझम मस्ट बी कंपोज्ड ऑफ 2 लॅटिन और ग्रीक वर्ड्स. बरोबर, लॅटिन किंवा ग्रीक वर्ड्स मध्ये असले पाहिजे. लॅटिन किंवा ग्रीक वर्ड्स मध्येच का असले पाहिजे, त्याचं कारण बिकॉज दीज आर द डेड लँग्वेज. बोथ दीज आर द डेड लँग्वेज. या दोघी डेड लँग्वेज आहेत. म्हणजे काय, ह्या लँग्वेज अशा आहेत की या लँग्वेज मध्ये प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे 2 मिनिंग नाही. जसं इंग्रजीमध्ये अंकल म्हटलं की मामा की काका असा प्रश्न पडतो आपल्या पुढे, कारण की इंग्रजीमध्ये अंकल या शब्दाचा अर्थ मामाही होतो आणि काका पण होतो. बरोबर, मराठीमध्ये मामा म्हटलं की आईचा भाऊ, काका म्हटलं की वडिलांचा भाऊ, स्पेसिफिक मिनिंग आहे. तसं ग्रीक आणि लॅटिन भाषेमधले जे शब्द आहेत प्रत्येक शब्दाला स्पेसिफिक मिनिंग आहे. असं कन्फ्युजिंग शब्द नाही आहेत ते. बरोबर, आणि म्हणून ग्रीक आणि लॅटिन लँग्वेजेसचा वापर त्या ठिकाणी बायनॉमियल नेम नॉमेनक्लेचर मध्ये केला जातो. दुसरा जो रूल आहे तो जेनेरिक रूल, जेनेरिक नेमच्या बाबतीत आहे. जेनेरिक नेम म्हणजे पहिलं जे नेम आहे जेनेरिक नेम, इट शुड बी रिटन इन कॅपिटल. त्याचं जे पहिलं अल्फाबेट आहे, फर्स्ट अल्फाबेट जे आहे जेनेरिक नेम मधलं पहिला जो अल्फाबेट आहे, इट शुड बी इन कॅपिटल. फॉर एक्झाम्पल मी आता लिहिलं होतं मॅग्निफेरा इंडिका, मॅग्निफेरा इंडिका. बघा, आता जेनेरिक नेम हे आहे, त्याचा पहिला अल्फाबेट एम आहे ते कॅपिटल मध्ये लिहायचं आहे. किंवा दुसरं घेऊया आपण, ह्युमन बीइंगचं नाव आहे होमो सॅपियन. होमो सॅपियन एच कॅपिटल काढला आहे. बरोबर, कारण की जेनेरिक नेम हे आहे, त्याचा पहिला अल्फाबेट एच आहे ते कॅपिटल काढायचं. का, बिकॉज जेनेरिक नेम इज ऑलवेज नाउन. त्याच्या मागचं कारण पण मी सांगतो आहे. जेनेरिक नेम काय असतं, नेहमी सिंपल नाउन असतं, नाउन असतं ते. आणि तुम्हाला इंग्लिश मधला काय एक साधा नियम आहे, कुठलंही नाउन जे आहे त्याचं पहिलं अल्फाबेट आपण कॅपिटल काढतो. बरोबर, त्यानंतर अबाउट द स्पेसिफिक नेम. स्पेसिफिक नेम जे आहेत, त्या स्पेसिफिक नेम जे आहेत दे आर डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहेत ते, अँड सो दे शुड बी रिटन इन स्मॉल लेटर्स. आणि त्यामुळे ते कसे असले पाहिजे, स्मॉल लेटर्स मध्ये दिले गेले पाहिजे. इथं बघा, इंडिका हा हे स्पेसिफिक नेम आहे, सगळे अल्फाबेट मी स्मॉल लिहिलेले आहे. इथं सॅपियन स्पेसिफिक नेम आहे, होमो सॅपियन मध्ये सॅपियन, त्याचा सुद्धा मी सगळे अल्फाबेट स्मॉल लिहिले, स्मॉल लेटर्स, एकही कॅपिटल काढलेले नाही. बरोबर, का, कारण की ते नाउन नाही आहे, इट इज अ डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह अँड दॅट्स वाय इट शुड बी रिटन इन स्मॉल लेटर्स. म्हणून ते स्मॉल लेटर्स मध्ये लिहिले गेले पाहिजे. दॅट इज द थर्ड रूल. द फोर्थ रूल इज सायंटिफिक नेम्स मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली. हे जे दोघी नावं आहेत दे मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली. जेव्हा तुम्ही वेन हँड रिटन, जेव्हा हाताने लिहिले असेल जेव्हा तुम्ही हाताने लिहित असाल तेव्हा, जसं मी आता लिहिलं बघा, मॅग्निफेरा इंडिका लिहिलं किंवा होमो सॅपियन लिहिलं, आणि मी अंडरलाईन पण केले बघा, मॅग्निफेराला सेपरेट अंडरलाईन आणि इंडिकाला सेपरेट. त्याप्रमाणे होमोला सेपरेट आणि सॅपियनला सेपरेट. जेव्हा तुम्ही हाताने लिहितात तेव्हा त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. बरोबर, दॅट इज द रूल. बरोबर, त्यानंतर इफ दे आर प्रिंटेड, जर ते छापलेले असतील, प्रिंटेड असतील, इफ दे आर प्रिंटेड दे मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक फॉर्म. इटॅलिक फॉन्ट मध्ये ते प्रिंट केले पाहिजे. बरोबर, इफ दे आर प्रिंटेड दे मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक फॉन्ट. इटॅलिक फॉन्ट मध्ये ते इटॅलिक नावाचा फॉन्ट आहे, प्रिंटिंग टाईप करताना कॉम्प्युटरवर वगैरे फॉन्ट्स असतात. तर इटॅलिक्स हा जो फॉन्ट आहे त्याच्यामध्ये ते तिरपं लिहिलं जातं. आता मला ते काढता येणार नाही, तर ते मी पाहिलं आहे पुस्तकामध्ये.
तर त्या फॉन्टमध्ये त्या ठिकाणी ते लिहिले गेलं पाहिजे. का इटॅलिक फॉन्टमध्येच ते टाईप करायचं आहे टाईप करताना? बिकॉज टू इंडिकेट देअर लॅटिन ओरिजिन. लॅटिन भाषेमध्ये ते आहेत, लॅटिन त्यांचं ओरिजिन आहे त्या शब्दाचं, आणि टू इंडिकेट देअर लॅटिन ओरिजिन वी शुड प्रिंट these binomial names or scientific names in italics, right? So that should be noted. ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर the generic and specific names should not have less than 3 letters and more than 13 letters. बरोबर? They should not have less than 3 letters or more than 13 letters. बरोबर? त्यांच्यामध्ये सायंटिफिक नेम्स किंवा बायोलॉजिकल नेम्स मध्ये बनवताना त्यांच्यामध्ये 3 पेक्षा कमी अल्फाबेट्स नको. त्यांच्यामध्ये 3 पेक्षा कमी लेटर्स म्हणजे अल्फाबेट्स, आणि 13 पेक्षा पण जास्त नको. इन बिटवीन 3 to 13 अल्फाबेट्स त्यांच्यामध्ये असले पाहिजे. ते जेनरिक नेम किंवा स्पेसिफिक नेम जे आहे इट शुड हॅव letters or alphabets in between 3 to 13, means it should not have less than 3 or more than 13 alphabets, right? त्यानंतर usually the name of the author, पुढचा जो रूल आहे that is the name of the author. Name of the author should be name of the author. नेम ऑफ द ऑथर. ऑथर मीन्स तो सायंटिस्ट की ज्याने त्या प्लांटला किंवा त्या ॲनिमलला पहिल्यांदा बायनॉमियल नेम दिलं असेल, पहिल्यांदा ते नाव दिलं असेल, ज्याने ते नाव दिलेलं आहे तो शास्त्रज्ञ, त्याला मी ऑथर म्हणतो आहे. युजली द नेम ऑफ द ऑथर हू नेम्स अ प्लांट ऑर ॲनिमल इज ऑल्सो रिटन इन फुल ऑर ॲब्रिव्हेटेड फॉर्म आफ्टर सायंटिफिक नेम. बरोबर? सायंटिफिक नेम नंतर, त्या शास्त्रीय नावानंतर त्या शास्त्रज्ञाने जे काही ज्याने ते नाव दिलेलं आहे त्याचं नाव सुद्धा लिहितात. उदाहरणार्थ मॅग्निफेरा इंडिका, मॅग्निफेरा इंडिका याच्यानंतर बऱ्याचदा यल असं लिहिलेलं असतं. यल यल का लिहिलेलं असतं? एल फॉर लिनियस, कार्लोस लिनियस मधला लिनियस. कारण की हे जे नाव आहे मॅग्निफेरा इंडिका, हे जे आंब्याचं सायंटिफिक नेम आहे, बायनॉमियल नेम आहे, ते लिनियसने स्वतः दिलेलं आहे, आणि म्हणून सायंटिफिक नेम नंतर त्या ऑथरचं नाव पण लिहितात, शॉर्ट मध्ये लिहितात किंवा कधी कधी फुल सुद्धा लिहितात. फुल लिहायचं असेल तर यू कॅन राईट लिनियस, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. कधी कधी त्यानंतर वर्ष पण लिहिलेलं असतं 1758. म्हणजे काय? लिनियसने हे नाव दिलं होतं, मॅग्निफेरा इंडिका हे नाव लिनियसने दिलं होतं. कधी दिलं होतं? 1758 ला दिलं होतं. अशा पद्धतीने ऑथरचं जे नाव आहे ते सुद्धा दिलं जातं. होमोसॅपियन हे सुद्धा नाव यानेच दिले, लिनियसनेच दिलेलं आहे. 1758 ला दिलेलं आहे. बरोबर? तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की ऑफन युजली द नेम ऑफ द ऑथर इज ऑल्सो रिटन इन ॲब्रिव्हेटेड फॉर्म ऑर इन फुल फॉर्म अलॉंग विथ द इयर. बरोबर? ते सुद्धा लिहिता येतं. त्यानंतर पुढचा जो रूल आहे, नेक्स्ट रूल, ऑफनली scientific names of animals and plants are given in honor of some person. काही वेळेला सायंटिफिक जे नेम्स आहेत, बायनॉमियल जे नेम्स आहेत ते ॲनिमलचं किंवा प्लांटचं ते देताना काही व्यक्तींचा सन्मान म्हणून ते दिलेले असतात. बरोबर? फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, अर्थवर्मचं जे काही नाव आहे सायंटिफिक नेम, अर्थवर्मचं जे सायंटिफिक नेम आहे गांडूळ. सायंटिफिक नेम देताना काही वेळेला एखाद्या शास्त्रज्ञाचा सन्मान करण्यासाठी त्याचं नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म तुम्हाला माहिती आहे, अर्थवर्म त्याचं सायंटिफिक नेम मी लिहितो इथे, लुब्रिकस फ्रेंडी. अर्थवर्मचं सायंटिफिक नेम आहे लुब्रिकस फ्रेंडी. लुब्रिकस फ्रेंडी. बरोबर? आता ऍक्च्युअली लुब्रिकस हे त्याचं जेनराचं नाव आहे आणि फ्रेंडी हे स्पेसिसचं नेम आहे. आता इथे काय झालंय, रेव्हरंड एच फ्रेंडी नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. रेव्हरंड एच फ्रेंडी
हा शास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्याच्या सन्मानार्थ टू ऑनर हिम, इन द ऑनर ऑफ हिम द नेम फ्रेंडली, वर्ड फ्रेंडली इज यूज्ड इन द स्पेसिफिक नेम ऑफ द अर्थवर्म. अर्थवर्मच्या स्पेसिफिक नेम मध्ये जे दुसरं नेम आहे त्याच्यामध्ये फ्रेंडली हा शब्द त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे, बरोबर, त्याचं ऑनर म्हणून ते दिलेलं आहे, बरोबर, ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो रूल आहे, समटाइम्स स्पेसिफिक नेम्स इंडिकेट्स लोकॅलिटी ऑल्सो. स्पेसिफिक नेम जे आहेत ते काही वेळेला लोकॅलिटी पण इंडिकेट करतात, लोकॅलिटी किंवा प्लेस ऑफ ओरिजिन जी आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, मॅग्निफेरा इंडिका किंवा अजाडिरेक्टा इंडिका. तर इंडिका काय आहे? इट इज अ इंडिका मीन्स इंडियन सबकॉन्टिनेंट, भारतीय जो उपखंड आहे, भारताच्या आजूबाजूचे जे 5-6 देश आहेत त्यांना मिळून इंडियन सबकॉन्टिनेंट असं मी म्हटलो. आणि काय नाव दिलंय इंडिका का आहे, मॅग्निफेरा इंडिका? कारण की या प्लॅन्टचं जे ओरिजिन आहे, मूळ स्थान ते भारतीय उपखंड आहे आणि म्हणून त्याच्या सायंटिफिक नेम मध्ये ते आलेलं आहे, बरोबर. किंवा कधी कधी काय असतं, एखादी जी विशिष्ट कलर असेल वगैरे वगैरे तो पण इंडिकेट करतात या सायंटिफिक नेम मधून, बरोबर. किंवा त्या प्राण्याचं त्या वनस्पतीचं जे मूळ स्थान आहे ते सुद्धा इंडिकेट केलं जातं. तो पण एक नियम आपल्याला सांगता येईल, बरोबर. नंतर पुढचा जो नियम आहे दॅट इज इफ द स्पीसीज आफ्टर इट्स फर्स्ट पब्लिकेशन इज ट्रान्सफर्ड टू एनी अदर जीनस or generic name is changed, the first author's name is written in bracket. बघा, जर एखाद्या स्पीसीजचं जे पहिलं नाव आहे ते बदललं गेलं, जेनेरिक नेम जे आहे ते जर चेंज करावं लागलं काही कारणामुळे, तर पहिला जो ऑथर असतो, पहिलं नाव देणारा जो व्यक्ती असतो त्याचं नाव जे आहे ते ब्रॅकेटमध्ये दिलं जातं, ब्रॅकेटमध्ये दिलं जातं. उदाहरणार्थ पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा लिओ, बरोबर, आणि कंसामध्ये लिहिलेलं असतं लिनियस, बरोबर. म्हणजे लिओ याचा अर्थ काय झाला? दिस मीन्स दॅट द स्पीसीज लिओ वॉज ओरिजिनली असाइन्ड बाय लिनियस, राईट, ओरिजिनली असाइन्ड बाय लिनियस टू सम अदर्स जीनस, बरोबर. म्हणजे अगोदर हा जो लिओ हा जो स्पीसीज आहे हा लिनियसने अगोदर फेलिस नावाचा जिनरा आहे, फेलिस लिओ असं नाव होतं, म्हणजे सोप्या भाषेत. पण फेलिस लिओचं काय नाव बनवलं गेलं? हा जेनेरिक नेम चेंज झाला, बरोबर. स्पेसिफिक नेम तेच आहे पण जेनेरिक नेम चेंज झाला. म्हणून अशा वेळेला तो जो ऑथर आहे, पहिलं नाव देणारा जो ऑथर आहे त्याचं नाव कंसामध्ये लिहितात, इन ब्रॅकेट, बरोबर. चेंज नसेल तेव्हा डायरेक्ट लिहितात, आणि जेव्हा चेंज असेल तेव्हा कंसामध्ये इन ब्रॅकेट लिहितात. हा सुद्धा एक नियम आहे. सो दिस आर द व्हेरियस